स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊ योजना या संदर्भाने हा व्हिडिओ बनवतो आहे। यामध्ये जे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत त्यांचे व्हिडिओला जे काही फॉलोअर्स आहेत आपले, या फॉलोअर्सच्या काही समस्या आहेत, कमेंट्स आहेत। या कमेंटमध्ये विद्यार्थी लिहितात की सर रिप्लाय देत नाहीत आपण, माझ्या समस्या आहे, आमच्या जिल्ह्यात अजून पेमेंट झालेलं नाहीये, तुम्ही सांगताय की पेमेंट झालेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की संपूर्ण जिल्ह्याची जी व्यवस्था आहे ती एकच व्यवस्था नाही आहे। वेगवेगळ्या पद्धतीनं कॅपोच्या माध्यमातून तुमच्या जे काही वित्त जी काही आपली संस्था आहे त्या माध्यमातून जे काही होणारे पगार आहेत ते एकाच वेळी सर्व होत नाहीत। त्यामुळे मी ज्या संदर्भाने मी उत्तर देत असतो ते ऑथेंटिक माहिती घेतलेली जात असते। जसं नागपूर संदर्भात सांगितलं मी तुम्हाला की 10 ते 12 असे विद्यार्थी राहिलेले आहेत इतर जे तालुके आहेत त्यांचे, की ज्यांचे पगार झालेले नाही आहेत। परंतु बाकी इतर जिल्ह्यांचे सांगतो म्हटलं तर एक एक पगार, सर्व एक एक मानधन संपूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचं झालं आहे। परंतु ज्यांचं अकाउंट आहे, अकाउंटचा प्रॉब्लेम आहे, नंतर ज्या विद्यार्थ्यांचा डबलचा प्रॉब्लेम आहे, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांनी केलेला आहे, त्यांचा डॉक्युमेंट्स काय म्हणजे त्यांचं अकाउंट जे आहे ते फ्रीज केलेलं आहे। अशा संदर्भाने विद्यार्थ्यांचे जे आहेत पगार म्हणजे विद्यावेतन ते आलेले नाहीत। त्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की आपलं जे काही BRC असेल किंवा पंचायत समिती असेल, ज्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही काम करत आहात त्या ठिकाणी जाऊन जे काही वित्त व लेखाचं जे काही विभाग आहे त्यामध्ये पगार ज्यांच्याकडून केलं जातं त्याची विचारणा तुम्हाला करायची आणि त्या माध्यमातून आपला पगार कसा येणार, काय येणार आहे, तुम्ही स्वतः लॉगिन ID वरती तुम्ही चेक करू शकता। त्या ठिकाणी अप्रूव्हल दिसत असेल, त्या ठिकाणी तुम्हाला इतर जे ठिकाणी डायरेक्टर अप्रूव्हल दिसत असेल, ह्या सर्व गोष्टी अप्रूव्हल दिसत आहे म्हणजे तुम्ही कुठेतरी प्रवाहात आहात, ते पगार तुमचं होणारच आहे, याचा सुद्धा विचार करायचा आहे। आपण जे कमेंट करत आहात विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्याला प्रतिसाद देणं शक्य नाही आहे, त्यामुळे हा व्हिडिओ बनवत आहे। आणि समस्या राहिली विद्यार्थी मित्रांनो आपला वेळ वाढवून घेण्याची, हे लक्षात घ्यायचं आहे की शासनाने जो शासन निर्णय काढलेला आहे त्या शासन निर्णयानुसारच शासन वागणार आहे। आपल्याला माहिती आहे दुसरीकडे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भानं म्हणजे आपल्याला पैसे द्यायसाठी सरकारकडे पैशाचं जे तुटवडा होऊ शकतं, कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या याच्यावरती 90,000 कोटीचं महाराष्ट्र राज्यावरती कर्ज आहे आणि त्यात आपला 45,000 करोडचा त्यात पुन्हा भर, आणि जर 2100 रुपये दिले ते पुन्हा भर, त्यामुळे कोर्टात सुद्धा केस चालू आहे। मग त्याच सारखी ही योजना आहे लाडका भाऊ योजना। परंतु आपल्या कार्याच्या मोबदल्यात, आपल्या कामाच्या मोबदल्यात, कौशल्याच्या मोबदल्यात आपल्याला एक सर्टिफिकेट मिळावं आणि त्याचा उदाहरण देऊन किंवा त्याचं आपण सर्टिफिकेट देऊन आपण त्याचा लाभ घेऊ शकता आणि नियमित आपण वेतन मिळवण्यासाठी पर्यायी व्यवस्था आपली असणार आहे। परंतु विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे बेरोजगारीचा दर आपल्याला महाराष्ट्रातला माहिती आहे आणि यासाठी जे काही बेरोजगार लोक आहेत ते विद्यार्थी आहेत, त्यांच्या बाजूनच आपण हे सर्व काम करतोय। GR सुद्धा अंशकालीनच्या संदर्भातील मी टाकलेला आहे की अंशकालीन जे विद्यार्थी आहे त्यातील GR सुद्धा मी आपल्या ग्रुपला टाकलेला आहे, त्या GR तुम्ही वाचा। ते विद्यार्थी नियमित होण्याचा एक चान्स आहे, कारण 2019चा GR आहे, त्यामध्ये आपला जे काही प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी त्यांना नियमित करण्यात यावं, पहिल्यांदा त्यांना प्रिफरन्स देण्यात यावं असं सुद्धा बोललेलं गेलेलं आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हे जे कमेंट करत आहात या कमेंटच्या याने उत्तराने सांगतोय तुम्हाला, कमेंट वरती उत्तर सांगतोय की ज्या जिल्ह्यांचे पगार व्हायचे आहेत हे विचार करू नका की तुम्हाला पगार होणार नाहीये। जो काही 6 महिन्याचा पगार असणार आहे तो पूर्ण तुम्हाला पहिल्या दिवसापासून मिळणार आहे। प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही जर 20 तारखेनंतर जॉईन झाला असेल त्यामुळे तुमचा पगार झालेला नाहीये। आपल्याला माहिती आहे 1 तारखेपासून किंवा 7 तारखेपासून तर 7 तारखेपर्यंत असं महिना पकडला जात असते शासकीय बाजूत। पण हा एक विचार आपण डोक्यात घेऊन आपला पगार येणार आहे, मानधन येणार आहे, नंतर वाढणार आहे, नंतर परमनंट करणार आहे। या संदर्भात जे काही आहे, जे सरकार आता बसलेली आहे आपल्याला माहित आहे, आता जे मुख्यमंत्री पद सुद्धा दिलेले आहे, उपमुख्यमंत्री पद सुद्धा दिलेले आहे। आता जेव्हा बैठक होईल त्या बैठकीमध्ये काय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलतात यावरच आपल्याला काही लक्ष असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर आपल्याला हा जो व्हिडिओ आहे हे कमेंटचे उत्तर आहे, आपल्याला कसं वाटलं हे मात्र मला कमेंट देऊन पुन्हा कळवा। आणि विद्यार्थी मित्रांनो, अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करा विद्यार्थी मित्रांनो। आणि एकत्र राहण्यासाठी आपल्या स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंगचं जे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, टेलिग्राम मध्ये लिंक दिलेली आहे, हे सुद्धा आपण यावरती जॉईन व्हा। धन्यवाद।